एका शेतातील एका हिरव्यागार झाडावर एक चिमणी तिचं छोटंसं घरटं बांधून राहत होती. त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवर एक कावळाही राहायचा. चिमणी अत्यंत कष्टाळू आणि साधी होती, पण कावळा मात्र तितकाच आळशी आणि चतुर होता. बहिणी, पाऊस सुरू झालाय. आपण एकत्र शेती करूया का? खूप धान्य पिकवू, म्हणजे अन्नासाठी फिरावं लागणार नाही. अर्धे वाटून घेऊ. हो कावळा दादा, ही तर खूपच चांगली कल्पना आहे. दुसऱ्या दिवशी चिमणी उत्साहाने शेतात पोहोचली, पण कावळ्याचा हेतू काही वेगळाच होता. कावळा भाऊ, चला शेत खोदायला सुरुवात करूया. तू चालू कर ग. मी तुला छान गरम भाकरी घेऊन येतोच थोड्या वेळात. असं म्हणत कावळा उडून गेला. चिमणीने दिवसभर एकटीने कष्ट केली. संध्याकाळी कावळा आला तेव्हा त्याने थकल्याचे खोटीचे नाटक केले. असेच अनेक दिवस चालले. चिमणीने धान्य पेरले, पीक कापले आणि धान्याचा मोठा ढीग तयार केला. जेव्हा धान्याची रास तयार झाली तेव्हा आळशी कावळा आपला अर्धा वाटा मागायला हजर झाला. कावळा दादा, तुम्ही एकही दिवस काम केलं नाही, त्यामुळे तुम्हाला यातला एक दाणाही मिळणार नाही. माझा वाटा दे, नाहीतर मी तुझी पिल्ल खाऊन टाकीन. बिचारी चिमणी क्षणभर घाबरली, पण तिने धीर धरला आणि एक युक्ती लढवली. ठीक आहे, पण तुमची चोच किती घाणेरडी आहे. आधी समुद्रावर जाऊन तोंड धुवून या, मगच माझ्या पिल्लांना हात लावा. कावळा समुद्राकडे गेला. मी पाणी कशात देऊ? जा, आधी कुंभाराकडून भांडे घेऊन ये. कावळा आता कुंभाराकडे पोहोचला. अरे कावळ्या, माती कशी काढू? तू लोहाराकडून एक कुदळ घेऊन ये ना. शेवटी कावळा लोहाराच्या दुकानात जातो. लोहाराला कावळ्याचा दृष्ट हेतूबद्दल आधी समजले होते. त्याने या आळशी कावळ्याला धडा शिकवण्याचे ठरवले. हा, घे विळा, पण तो गरम आहे. तू तो नेणार कसा? अहो, माझ्या पाठीवर ठेवा, मी घेऊन जातो. कावळ्याचा मूर्खपणा पाहून लोहार हसला आणि त्याने तो धारदार विळा कावळ्याच्या पाठीवर ठेवला. कावळ्याने उडण्यासाठी पंख पसरवले. आई ग, मी खूप मोठी चूक केली. मला माझ्या वाईट विचारांचा पश्चाताप होत आहे. कावळ्याला त्याच्या कर्माचे फळ मिळाले होते. चिमणी आणि तिची पिल्लं आता सुरक्षित होते. शिकवण: दुसऱ्याचे वाईट चिंतणाऱ्याचे स्वतःचेच कधीतरी वाईट होते. अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.